स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यात एका महत्त्वपूर्ण विषयावर पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी कायदेतज्ञ ॲडव्होकेट संग्राम कोल्हटकर, ॲडव्होकेट शिवराज जोशी, राहुल भानगोंडे, डॉक्टर सचिन बोधनी उपस्थित होते। न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणे या उक्तीनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या हयातीत आणि आजही न्याय मिळवून देण्यात सातत्याने होणारा विलंब हा या पत्रकार परिषदेचा केंद्रबिंदू होता। गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी सावरकरांवर बिनबुडाचे आरोप केले होते। मॉब लिंचिंगच्या घृणास्पद कृत्यात सावरकर यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता। या आरोपाचे सात्यकी सावरकर यांनी जोरदारपणे खंडन केले। राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे आम्हाला कायदेशीर मार्ग स्वीकारावा लागल्याचे ते म्हणाले। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारस या नात्याने राहुल गांधी यांच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला असून नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली आहे। सावरकर हे नाव सगळ्यांना चिरपरिचित आहे। ते त्यांच्या क्रांतिकार्यामुळे, याच क्रांतिकार्यामुळे त्यांना 2 जन्मठेपींची शिक्षा झाली होती आणि भारतापासून दूर त्यांना अंदमानमध्ये पाठवलं होतं। एखाद्या बंदिवानाला जे प्राथमिक अधिकार असतात तेही त्यांना नाकारले गेले। उलट चोर दरोडेखोरांना जी शिक्षा देण्यात येते कठोरतम, त्या शिक्षा त्यांना देण्यात आल्या। म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी सावरकरांना रीतसर छळलं होतं। अर्थात सावरकर बॅरिस्टर होते, जरी त्यांना सनद नाकारली गेली तरी। त्यामुळे कायद्याची बाब ही त्यांनी चांगल्या पद्धतीने जाणली आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आवेदनपत्र पाठवले। ते आवेदनपत्रात असं म्हणतात की केवळ माझी नाही तर तुम्ही इतर बंदिवानांची सुटका केली तर त्यांच्या सुटकेत मला माझ्या सुटकेचा आनंद मिळेल। अशा प्रकारची कूटनीती करून सावरकरांनी इतर क्रांतिकारकांची तिथून सोडवणूक केलेली आहे। त्याच्यानंतर अनेक लोक आक्षेप घेतात, आरोप करतात की सावरकरांनी पेन्शन घेतलं। मुळात त्या गोष्टीला पेन्शन म्हणत नाहीत, त्या गोष्टीला निर्वाह भत्ता असं म्हणतात। सावरकरांना 1924 ते 1929 सालपर्यंत हा भत्ता दिलाच नव्हता। त्यांनी ज्यावेळेला आवेदन केलं त्यावेळेला त्यांना निर्वाह भत्ता सुरू झाला, तोही इतर क्रांतिकारकांच्या तुलनेत फार कमी होता, ₹60 महिना। तर अशा प्रकारे हे सतत अन्याय करत राहिलेले आहेत ब्रिटिश शासन त्यांच्यावर आणि या गोष्टींचा भांडवल करून त्यांचे विरोधक जे आहेत ते नेहमी सावरकरांना दूषण देत असतात, अपप्रचार करत असतात। त्यातलाच एक भाग म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व। वास्तविक सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे एकत्व आणि त्यांच्या राजकीय अधिकाराचं संरक्षण, ज्याच्यात कुठल्याही धर्माचा द्वेष नाहीये। सगळ्यांना समसमान वागणूक द्या असं सावरकर म्हणाले होते। CPRC 202 अंतर्गत न्यायालयाने समन्स बजावण्याचे आणि योग्य ती कारवाई तातडीने करण्याचे आदेश दिले असूनही पोलिसांकडून तपासात दिरंगाई का केली जात आहे असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचे सात्यकी सावरकर म्हणाले। तपासात दिरंगाई होत असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांसमोर हा प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला। तपासात विलंब का? तपासाबाबत पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का आणि असेल तर कोणाकडून, असे प्रश्नही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केले। या प्रकरणात पारदर्शकता असावी असा मुद्दा अधोरेखित करत तातडीने न्याय मिळावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली। मागच्या वर्षी काँग्रेसचे खासदार श्रीयुत राहुल गांधी हे ब्रिटनमध्ये गेले होते मार्च महिन्यात आणि त्या मार्च महिन्यात त्यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाचं अत्यंत चुकीचं विश्लेषण तिथल्या बसलेल्या मंडळींना सांगितलं। राहुल गांधी म्हणाले की सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहून ठेवलेलं आहे की ते स्वतः आणि त्यांचे 5-6 मित्र मिळून हे एका मुसलमान व्यक्तीला मारहाण करत होते आणि जे बघून सावरकरांना आनंद होत होता। वास्तविक बघता ही घटना कधी घडलेली नाहीये। सावरकरांनी त्यांच्या चरित्रात त्याचा उल्लेखही केलेला नाही, जी घटनाच नाही तर उल्लेख करण्याचा प्रश्नच येत नाही। आणि म्हणून त्या विरोधात हे जे अत्यंत धादांत खोटं विधान श्रीयुत राहुल गांधी यांनी केलं त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयाकडे धाव घेतली। मागच्या वर्षी आम्ही तिकडे तक्रार दाखल केलेली आहे पुण्यात शिवाजीनगर कोर्टात, कोर्ट क्रमांक 4 मध्ये। आणि त्या दिवसापासून ती हळूहळू पुढे सरकते। आता तपास जो आहे तो कलम 202 अंतर्गत पोलिसांकडे आहे आणि आम्हाला असं लक्षात आलं की त्या बाबतीत थोडी दिरंगाई होते आहे। तर ही दिरंगाई नक्की का होते आहे? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का जे पुरावे पोलीस तपासत आहेत
ते पुरावे ज्यांच्याकडे आहेत, जसे की YouTube वाहिनी आहे, ते द्यायला टाळाटाळ करतायत हे मला माहीत नाही. हा प्रश्न आहे माझ्या पुढे की एवढी दिरंगाई का होते आहे. वास्तविक पाहता तपास लवकर व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण का जर तपास लवकर झाला, सावरकरांना न्याय मिळाला, तर हे जे सगळे आरोप त्यांच्यावर होत आहेत, हे आरोप करणाऱ्यांची तोंड बंद होतील. त्याच्यामुळे मला न्याय हवा आहे लवकर. केसची जी तांत्रिक बाजू आहे ती माझे वकील आपल्याला आता इथून पुढे समजावून सांगतील. मी ॲडव्होकेट कोल्हटकर, सत्यकेजींनी आणि डॉक्टर साहेबांनी आता आपल्याला पार्श्वभूमी सांगितली, मी त्यावर त्यात आपला वेळ घेत नाही. आपण न्यायालयामध्ये दावा दाखल करून साधारणपणे 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षामध्ये प्रगती फक्त अशी आहे की कंप्लेनंट तक्रारदारांचं स्टेटमेंट आणि त्यांच्या 2 साक्षीदारांचं स्टेटमेंट एवढंच फक्त झालेलं आहे. साधारणपणे वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. यामध्ये आता 202 CRPC अन्वये पोलिसांकडे हा तपास म्हणजे तांत्रिक बाबींचा देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं असं दिसून येते की विरोधीने ज्यांच्या विरुद्ध सात्यकी सावरकरांनी केस केलेली आहे, ह्या व्यक्तीचं वलय बघता पोलीस सरळ याच्या टाळाटाळ करतात. कारण फक्त YouTubeच्या तपासावर ही केस अवलंबून नाही, तर आम्ही ह्याबरोबरीनं वर्तमानपत्राची कात्रणंही दिली की जी उपलब्ध आहेत. आता याच्यामध्ये याला प्रथमदर्शनी तपास असं म्हटलं जातं, पण हाच न्याय साधारणपणे जे खूप भारतातल्या किंवा आपण महाराष्ट्रातल्या किंवा आता आपण फक्त पुण्यापुरतं बोलूया, पुण्यामध्ये 6,500 कैदी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. ह्याबाबत अशा प्रकारचा तपास सखोल केल्याचं मला काय आठवत नाही. 5-5, 7-7 वर्ष आरोपी जेलमध्ये आहेत, यांच्याबाबतचा तपास नाही किंवा यांच्याबाबत अशा प्रकारची काळजी घेण्यात आलेली नाही या आरोपींची. तर त्यामुळं थोडंसं इथं पक्षकारांना असा संशय येतो की ही व्यक्ती ज्या विरुद्ध आपण ही दावा दाखल केलेला आहे, ह्या व्यक्तीच्या प्रभावामुळे या यंत्रणा सर्व थोडंसं ह्याच्या टाळाटाळ करतायत का हा संशय येतो. आता याबाबत कालच मेहरबान न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे. यामध्ये साधारणपणे मे अंत म्हणजे 27 मेपर्यंत मेहरबान न्यायालयाने यांना वेळ दिलेला आहे YouTubeच्या बाबत तपास करायला. साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये हा तपास पोलिसांकडे गेला, पण आजपर्यंत याच्यामध्ये काही केले नाही. कारणं त्यांनी अशी दिलीत की आम्हाला YouTubeकडून माहिती पाहिजे, पण तेच एक घिसपिटं कारण आहे. आणि मेहरबान न्यायालयाने त्यांना वेळ दिलेला आहे मेपर्यंतचा. हा एक भाग येतो. आणि मी आता थोडंसं माझं कन्क्लूड करतो. यामध्ये आपण अनेकांनी वाचलं असेल बघा, एक पुस्तक आहे ॲनिमल फार्म, त्याच्यामध्ये दिले बघा, ऑल आर इक्वल, सम आर मोर इक्वल. म्हणजे आपण सगळे समान आहोत, पण आपल्यापेक्षा काही समान अजून वरती आहे. असा थोडासा संशय आलेला असल्यामुळं पक्षकारांना ह्या दाव्यामध्ये थोडंसं खात्री वाटेनशी होती. त्याच्यामुळं त्यांच्यावर आज ही वेळ आली की आपल्यामार्फत त्यांना हा प्रश्न मांडायचा आहे, न्याय मिळावा एवढीच फक्त त्यांची इच्छा. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.